आज काही वेळापूर्वी दादर वेस्ट येथे शुश्रूषा हॉस्पिटलला गेल्या 13 दिवसापासून ॲडमिट असलेल्या पिंकी माळीच्या आईंना भेटायला आणि कुटुंबाची विचारपूस करायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। त्यावेळेस तिचे वडील शिवचरण माळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पिंकीचा भाऊ पण उपस्थित होता। त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टी सांगितल्या असताना मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जो ऑडिओ आमदार रोहित पवार यांनी ऐकवला होता तो ऑडिओ मी पण ऐकला। त्याच्यामधली भाषा म्हणजे व्हीके सिंग जो आहे, व्हीके सिंगनी अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे पिंकी माळीच्या कुटुंबियांना की तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका। अशा आशयाचे जर व्हॉट्सअप कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालंच पाहिजे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, व्हीके सिंगची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। VSR व्हेंचरचा तो मालक आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूरने अजित पवार जी के विमान को ठोक दिया, तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते। मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का व्हीके सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे व्हीके सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे। आणि व्हीके सिंगची जी मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली त्यानंतर ते पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं। उद्या आमच्या पक्षाचे युवा नेते जयदादा पवार हे सुद्धा पिंकी माळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहेत। त्यांच्याकडं मी एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानतो की डॉक्टरांचं एक पथक त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या देखरेखीसाठी ठेवलेलं आहे। त्यांना कुठलाही आर्थिक ताण येणार नाही अशा पद्धतीने आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू। आणि आज सभागृहात सुद्धा मी याबद्दल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारा वरच्या सदनामध्ये पिंकी माळी यांच्या कुटुंबाचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा अशी विनंती करणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात खरं तर या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं। वरिष्ठ सभागृहामधला मी सदस्य असल्यामुळे मागच्या आठवड्यात मंगळवारला ज्यावेळेस विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव आणि 93 अन्वये चर्चा लावण्याची विनंती माननीय सभापती राम शिंदे साहेबांना केली गेली त्यावेळेस स्वतः चेअरवरून राम शिंदे साहेबांनी असं म्हटलं की ऑन रेकॉर्ड आहे की 93 अंतर्गत ही चर्चा होऊ शकत नाही, ती अल्पकालीन करता येईल घटनेचं गांभीर्य पाहता। आणि त्यामुळे त्यांनी अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली होती। त्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की बुधवारच्या कामकाजामध्ये चर्चा येणार, पण बुधवारी चर्चा आली नाही। आम्ही सचिवांशी संपर्क केला, ते म्हणाले गुरुवारी चर्चा येणार। गुरुवारच्या दिवसात पण चर्चा आली नाही। त्या दिवशी असं सांगितलं गेलं की राज्यसभेच्या निवडणुकीची धावपळ आहे त्यामुळे ते शुक्रवारी येणार। मग शुक्रवारच्या दिवसात सुद्धा चर्चा आली नाही कारण त्या दिवशी अर्थसंकल्प होता। मग असं सांगितलं गेलं की आता हा आठवडा अर्थसंकल्पाचा होता, हा आठवडा राज्यसभेच्या बिनविरोध निवडी संदर्भातला होता, त्यामुळे ही चर्चा सोमवारी येणार म्हणजे आजच्या दिवसाला। आज सुद्धा जो कामकाजाचा दिनक्रम आहे त्यामधून ही चर्चा वगळण्यात आली। गुरुवारी रात्री ही चर्चा अगोदर टाकल्या गेली होती, पण बुधवारी रात्री टाकल्या गेली होती 12ला आणि मग काही मिनिटांनंतर ती परत वगळण्यात आली। हे सचिवालयाकडून झालं असेल तर सचिव याला दोषी आहेत का हे सुद्धा महत्वाचं आहे पाहणं। आणि दुसरं असं की अजितदादांसारख्या सत्तेतल्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान दुर्घटनेची चर्चा गेला आठवडाभर जर सभागृहात येत नसेल तर मग आता न्याय मागायचा कोणाकडं? आतापर्यंत CID चौकशा, CBI चौकशा याच्या माध्यमातून बाहेर काय आलं तर फक्त महाराष्ट्राच्या जनतेला फक्त प्रश्नाचं उत्तरच अजून मिळत नाही। अद्यापही देवगिरी ते कलिना गेट नंबर 8 आणि कलिना गेट नंबर 8 ते VSR व्हेंचर इथपर्यंत CCTV मिळालेला नाही। काही आमदार आम्हाला भेटले, ते म्हणतात दादाची जळलेली चप्पल आम्ही पाहिली, दादांचा जळलेला मोबाईल आम्ही पाहिले, दादांचा जळलेला हे काय म्हणतात बॅग आम्ही बघितली, पण दादांच्या सोबतचे कागद जळले नाहीत आणि दादा स्वतः जळले। हे जे काही संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये हा कुठंतरी आणण्याकरता CBI CID ह्या चौकशा कितपत न्याय देतील दादांना मी सांगू शकत नाही। दादाला न्याय मिळेल की नाही याबद्दल मी साशंक आहे, पण दोन्ही सभागृहामध्ये ही चर्चा का येत नाही आहे याबद्दल मात्र माझ्या मनात मोठी शंका निर्माण झालेली आहे।
अजितदादांसारखा नेता ज्या नेत्यानं कधी धर्म, जात, पंथ, पक्ष हे जर पाहिलं नसेल आणि चर्चा घडून आणायला हरकत काय? त्यामुळे वरच्या सभागृहात आज चर्चा होणं अपेक्षित होतं. आज तसा सवाल मी सुद्धा चेअरला विचारल्याशिवाय राहणार नाही. सीआयडीने स्टेटमेंट असं दिलंय यांनी की यामध्ये सर्वत्र पायलटची चूक होती. सीआयडीकडे स्टेटमेंट दिले व्हीके सिंग यांनी की याच्यामध्ये हे बघा, व्हीके सिंगला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. व्हीके सिंग स्वतःचं मरण त्या सुमित कपूरवर लोटतोय. सुमित कपूर हा कॅप्टन जिवंत आहे की मेला याबद्दल सुद्धा संभ्रम आहे, कारण आमच्या कानावर हे आले की तो कॅलिफोर्नियात मुलीसोबत आहे म्हणून. मग तो मेला नसेल तर तो जिवंत असेल तर लपून ठेवलाय का? आणि आता अशा पद्धतीने जर तो व्हीके सिंग म्हणत असेल, मुळामध्ये चूकच व्हीके सिंगची आहे ना. व्हीके सिंगनी उत्तर द्यावं. डीजीसीए आणि एआयबी यांचं जे व्हीएसआर व्हेंचरशी जे काही नातं आतापर्यंत समोर आलेलं आहे, त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादीमध्ये असं एकमत झालंय का की थर्ड पार्टीकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं? एक गोष्ट हे खरी आहे की व्हीएसआर ला वाचवण्याचा प्रयत्न डीजीसीए करते आहे आणि डीजीसीएनी आपल्या सोयीचा एआयबीचा 23 पानाचा प्रथम दर्शनीय अहवाल बनवला, जो अत्यंत त्रोटक आणि चुकीचा आहे. त्यामुळे आमच्यामध्ये अशी शंका उत्पन्न झालेली आहे की बाह्य स्रोतांकडूनच या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण अद्यापही 3-1.25 महिना 1.5 महिना उलटल्यानंतर जर सीबीआयच्या चौकशीनंतर कोणाच्या बयान घेतल्या गेले नसतील, तो ब्लॅक बॉक्स कुठे आहे हे कळत नसेल, अहो पोलीस साधा एफआयआर करत असतील, तर मग आता तुम्ही म्हणाल तुमचा रोख कुणाकडे आहे, माझा रोख कुणाकडे आहे की नाही हा प्रश्न नंतरचा. पण वरिष्ठ सभागृहामध्ये आणि कनिष्ठ सभागृहामध्ये ही चर्चा या आठवड्यात तरी होणार आहे की नाही याबाबत माननीय सभापती आणि माननीय विधानसभा अध्यक्ष यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. कारण हा मुद्दा हा महाराष्ट्राच्या एका लोकनेत्याच्या संदर्भात आहे. हा मुद्दा म्हणजे इतका सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विसरेल असं नाही. अद्यापही काही लोकांना वाटत असेल की होळीच्या धुळवडीच्या रंगामध्ये लोक विसरून गेले असतील किंवा काल भारताने वर्ल्ड कप जिंकला म्हणजे अख्खं वर्ल्ड वॉर थांबलं अशा आशयामध्ये काल आपण सगळ्यांनी तो सेलिब्रेट केला. लोकांना वाटत असेल की या सगळ्या मुद्द्यामध्ये अजितदादांचा विषय मागं पडेल, पण अजितदादांवर जीव लावणारा कार्यकर्ता अजून जिवंत आहे. हा विषय आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे पडू देणार नाही.